कुठे हा जो माजलेला खेकडा आहे त्याची खास उतरायची का नाही उतरायची या इलेक्शन मध्ये? अहो तुम्ही सोडा, अख्खा महाराष्ट्र त्यांच्यावर चिडलेला आहे. नुसता पैसा खाऊन फुगा झालाय. आज सकाळी मी माझ्या मतदारसंघामधून निघत होतो आणि मग तिथे असणारी काही लहान मुलं मला भेटायला आली. त्यांनी मला सांगितलं की दादा, आपल्या भागातले खेकडे जरा छोटे छोटे झालेले आहेत. आम्ही मध्ये आधी पकडायला जातो तेव्हा आम्हाला खेकडा काही तिथे मिळत नाही. तुम्ही कुठे चाललाय? मी त्यांना सांगितलं मी भूम परांडा या मतदारसंघामध्ये चाललेलो आहे. लहान पोरांनी मला सांगितलं, अहो दादा आम्ही ऐकलं तिथं लय माजलेला मोठा खेकडा आहे. प्रशांत दादा तुम्हाला ते धमके देतात असं आम्हाला कळालं. काटा काढतो. कुठे गेले प्रशांत दादा? काटा काढतो म्हणाले. अहो काटा काढून सोडा. या इलेक्शन मध्ये लोकशाहीच्या माध्यमातून खेकडा फ्राय केल्याशिवाय आपण राहणार नाही. केवढा तो मास, आणि हा जो मास त्यांचा आलेला ना पैशामुळे, तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना उतरावं लागेल. अहो अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये याच इथं असलेल्या लोकप्रतिनिधींनी किती हजार कोटी खाल्ले माहितीये? 6,000 कोटी रुपये. मी तर तो विषय घेतलाच, मांडलाच, पण ती अख्खी फाईल हायकोर्टाने सुद्धा सुमोटो तिथं केस त्याची दाखल करून घेतलेली आहे. तुम्ही तर या इलेक्शन मध्ये त्याला सोडणारच नाही. सरकार आल्यानंतर मी सोडणार नाही. पण हायकोर्ट सुद्धा त्याला काही सोडणार नाही. आहे का नाही मास त्याच्याकडे? कुणी गेलं तर म्हणतो हे काय करतोस? एक कुठला तरी वडीलधारी शेतकरी भेटला वाटतं. काय म्हणले ते? कुठे काय म्हणले तुम्हाला? काय म्हटलं तुम्हाला? एकदा सांगा लोकांना. आमच्या इथं असलेल्या सर्व स्वाभिमानी लोकांना तुम्ही सांगा की काय नाव त्या उमेदवाराचं? खेकडाच आठवतोय मला फक्त. सावंत तुम्हाला काय बोलले जरा लोकांना सांगा. मी बंधाऱ्याचे गेट 10 तारखेला जर नाही आले तर मला फोन करा असं सांगितलं. तुम्ही गेट जर टाकले तरी बंधाऱ्याचं काम निकृष्ट झालेलं आहे आणि नदीला पाणी आल्याबरोबर बंधाऱ्याच्या बाहेरून पाणी जाईल. तर मी इंजिनियर आहे म्हणून सांगितलं आणि इंजिनियर आहे म्हणून सांगितलं. मग मी इंजिनियर आहे तर म्हणलं साईडवर बघायला चला. मग साईडवर बघायला चला म्हणल्यानंतर पुन्हा पोलीसवाल्यांनी बसायला इथले काही त्यांचे पट्ट्या बांधलेले जे होते का त्याने तुम्हाला प्रयत्न केला. मग पट्ट्या बांधलेले मी धक्का मारून खाली जागेवर बसवलं. त्याचा संबंध नाही म्हणून सांगितलं. मग पुढे काय बोलला? पुढे त्याने काहीच बोलले नाहीत. परंतु याने सावंतानं मला पोलीसवाल्यांनी यांनी उचलल्यानंतर सावंतानं माझी अवकात काढली. मग त्याला मी समोर असताना अवकात काढली असती तर माझी अवकात त्याला तिथं सांगितली असती. आता साहेब थोडं 2 मिनिटं ऐका आणखी. मला तुमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एक विनंती करायची. हे चोर ती चोर ऊसही आमच्या वजनात चोऱ्या करतो, पण हे ना मुरून चोरलाय. लोकांना रस्ते भरून दिले. ही स्वतःनं चूक त्यानं कबूल केलेली आहे. चोरी कबूल केलेली आहे. तर ही चोरी त्याची काय करा पुन्हा त्यानं रॉयल्टी भरलेली नाही. शासनाची चोरी केलेली मालमत्तेची आणि त्याला ग्रामपंचायतला सुद्धा उभा दंड करायचा आणि त्याला ग्रामपंचायतला सुद्धा उभा राहता येऊ नये ही परिस्थिती का? एका शेतकऱ्याने स्वतःच्या हितासाठी, गावाच्या हितासाठी, इतर शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना विनंती केली की साहेब गेट टाकावे लागतील, गेट आणावे लागतील. वेळ आलेली आहे, नाहीतर पाणी वाहून गेलं तर आमचं अख्खं वर्ष जाऊ शकतं. आम्हाला प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही. अशी भूमिका इथं असणाऱ्या एका स्वाभिमानी शेतकऱ्यांनी मांडली. ती भूमिका मांडल्यानंतर ज्या लोकांना पैशाचा माज असतो, अहंकार असतो, अशा व्यक्तीला ती गोष्ट आवडली नाही. आणि मग त्या नेत्याने
सावंतने यांची होकात काढली. मी तुम्हा सर्वांना विचारतो की हा शेतकरी आपल्यातलंच एक आहे का नाही? कुठलाही शेतकरी आपल्याच लोकांचं प्रतिनिधित्व करतो का नाही? त्यांनी वेगळं काय कॉन्ट्रॅक्ट मागितलं होतं का मुद्दा मागितला होता? मग या शेतकऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी जर भूमिका मांडली असेल आणि त्या भूमिकेकडे बघत असताना सावंत जर इथं बोलताना जर त्यांची लायकी काढत असेल तर या सावंतची लायकी या इलेक्शन मध्ये आपण काढायची का नाही काढायची? एवढा अहंकार कशासाठी पैसे खातो?